दिवाळी जवळ आली की ओढ्याला करंज्या तोडायला जायचं. येश्या, नाम्या, कुमार, बाप्या, संत्या, अंत्या, महिप्या सगळी असायची. पाठीभर करंज्या मिळायच्या. कधी वाटाभर मिळायच्या. त्या वाळवायच्या. मग त्या मारवाड्याच्या दुकानात किलोवर विकायच्या. ओढ्याला चिंचा तोडायच्या. त्या वाळवायच्या. त्या पण मारवाडी विकत घ्यायचा. शाळेला दिवाळीची सुट्टी असायची. गुरं हिंडवायला जायचं. कधी शेंगा, कधी करंज्या, कधी बाबळीचा डिंक गोळा करायचा. तोही विकायचा. गावात मारवाड्याचं एकच भुसारी दुकान, निळ्या फळ्यांचं, लखलखीत रंगवलेलं, सुस्वागतम, कृपया उधारी बंद आहे असं गुलाबी अक्षरानं लिहिलेलं. आलेल्या पैशातून फटाकड्या घ्यायच्या. लाल तोटं, लक्ष्मी तोटं, ॲटम बॉम्ब, भुईचक्र, पिस्तूल, टिकल्याच्या डब्या, रेड, पाऊस, बाण, फुलभाज्या, सापगोळी, रंगीत काड्या. आकाशकंदील मात्र घरातच करायचो. कळकाची काटकं गोळा करायची. रंगीत कागद आणायचा. बाबळीचा डिंक, वाकळचा दोरा घ्यायचा. आत पणती ठेवायला चौथरा. वर धूर जायला एक मोकळी बाजू. मग सुतळी आणायची. काठी उभा करायची. त्याला भिंगरी बांधायची. आकाशकंदील वर चढवून बघायचा. दिवाळी आठवड्यावर येते. मग गट करायचा. येश्या, नामा, कुमार, बाप्या, संत्या, अंत्या, महिप्या, बाळ्या, अंकुश. 5 दिवस गुरं ओवाळायची. एक जण सर्वात पुढे. त्याच्या हातात पेटलेलं सायकलचं टायर. दुसरा त्याच्या मागं. त्याच्या हातात गवताची केलेली नागफणी. त्यात पेटलेली पणती. मग गावातल्या प्रत्येकाच्या गोठ्याजवळ जायचं. तिथं दिवाळीचं गाणं म्हणायचं. दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गाय म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कुणाचा, आई बापाचा. तर घरातली आई बहीण यायची. पण तिला नमस्कार करायची, बसाभर शेंगा द्यायची. पुढच्या गोठ्याकडे जायचं. म्हातारे म्हातारे का दळणास, का दळणास, खुट्टा मोडलाय काय करू, काय करू, खुट्ट्या खुट्ट्या का मोडलास, का मोडलास. तिथली माय वाटीवर खोबरेल तेल द्यायची. पुन्हा पुढला गोठा. तिथली माय वाटीवर गोडं तेल द्यायची. पुन्हा पुढचा गोठा. खोबरेल तेल, गोडं तेल, शेंगा, कधी रॉकेल, कधी खोबरं, कधी कडधान्य गोळा व्हायचं. गुरं ओवाळायला रात्री 12 वाजायचे. गावाबाहेर शाळा. सगळं सामान शाळेच्या पडवीत ठेवायचं. मग घरी झोपायला जायचं. तिथूनच लवकर उठून ओवाळण्यासाठी जायचं. सगळी एकत्र झोपली की उठायला वेळ लागत नाही. दिवाळीचा बाजार करायला दादा म्हणजे वडील पलसाला जायचे. कधीकधी विट्याला. घरी आलं की पिशव्या सोप्यात ठेवायचे. वाशील त्याल, कपडे, पणत्या, लहान तोट्याची लड, फुलभाज्याच्या 2 पेट्या, रंगीत आगकाडी आणि मोती साबण. घरात घाण्याचं तेल असायचं. लाडू करायला बायकांची गर्दी. शेजारी नेवरा नानाचं घर. तिथं रेडिओ असायचा. आले माझ्या घरी ही दिवाळी हे गाणं सुरू असायचं. कानुलं करताना निवळी घ्यायची. कणिक लाटून सारण भरायचं. मग निवळी फिरवायची. आबदारी कानुला करायचा. बाजूच्या परातीत ठेवायचा. रात्री मग 12-1 कधी वाजायचे समजायचंच नाही. पुन्हा पहाटेचं पहिलं पाणी असायचं. आंघोळ केली की वाशील तेल लावायचं. चुलीतला इस्तू घ्यायचा. अंगणात तोटं उडवायचं. बाटलीत बाण घालून उडवायचा. ॲटम बॉम्बवर नारळाचं बेल्ट ठेवायचं. बॉम्ब उडल्यावर किती वर जातोय ते बघायचं. अंगणात शेणाच्या गवळणी असायच्या. दळणदळीत असलेल्या, गुरं राखत असलेल्या, स्वयंपाक करतेल्या, फुगडी खेळतेल्या, पाणी भरत असलेल्या, त्यांच्या सभोवताली शेणाचा गोल तट. त्याबाहेर रांगोळी, 2 पेटत्या पणत्या, अंगण अगदी उजळून निघालेलं. तासाभरानं मारुतीकडे जायचं. मारुतीचं पानपट्टीचं दुकान. मारुती आमच्याच वर्गातला, पण तो स्वतः पैसे मिळवायचा. त्यामुळे दिवाळीला तो खूप औषधी उडवायचा. लक्ष्मी तोटं, ॲटम बॉम्ब. त्याच्या घरापुढं उडालेल्या तोट्यांच्या कागदाचा ढीग पडायचा. त्यातले फुसके तोटे आम्ही गोळा करायचो. कधीकधी अर्धी वात असलेले तोटे पण सापडायचे. ते घेऊन घरी यायचं.
गोळा केलेल्या वांज्या तोट्याची पिशवीच भरायची. पुढं कित्येक दिवस ती तशीच राहायची. मारुतीच्या पानपट्टीत पण तोटं मिळायचं. आम्ही कधीतरी बसायला जायचो. रुस्तुमांना सिगरेट ओढायला यायचा, पण तो उधारीवर घ्यायचा. मारुती कायम त्याची चेष्टा करायचा. एकदा रुस्तुमांना सिगारेट मागितली. मारुतीनं अगोदरच एका सिगरेटमधली तंबाखू काढून त्यात लहान फटाका भरला होता. वर तंबाखू भरल्यामुळं काही कळत नव्हतं. अण्णानं सिगरेट पेटवली. दगडावर बसून निवांत झुरके घेऊ लागला. 4-5 झुरके झाले असतील नाही असतील. 6व्या झुरक्याला अचानक स्फोटच झाला. अण्णाच्या सगळ्या मिश्या जळाल्या. लोक पोट धरून हसायला लागली. दिवाळीत घरी पाहुणा आला की ताटात दिवाळी यायची. कळ्याचं लाडू, गऱ्याचं लाडू, काटं, खुडबुळं, कानुलं, चिवडा. पाहुणा म्हणायचा, दिवाळी बघितली की मळमळते, दुसरं काय बी द्या, पण लाडू कानुलं नकोत. महिनाभर अगोदरपासूनच वाटायचं दिवाळी कधी यायची. दिवाळी झाल्यावर महिनाभर वाटायचं दिवाळी अजून असावी. शाळेला दिवाळीची सुट्टी. सकाळी 10-11 वाजता गुरं घेऊन शेतात जायचं. जाताना काडीपेटी, थोडं तोटं, गुरामागं तोटं उडवायचं. एकदा यशानं फुसक्या तोट्यातली दारू दगडावर गोळा केली. आता मोठा बार उडवतो म्हणाला. 2 वेळा मोठा दगड मारला, पण बार काही उडालाच नाही. मग म्हणाला, स्फोट करूया. त्यानं काडी लावायचा प्रयत्न केला, पण दारू पेट घेत नव्हती. त्यानं फडकं पेटवलं, दारूवर टाकलं, पण ते विझायला लागलं. मग वाकून फुकायला लागला. अचानक भास्कन दारू पेटली. यशाचा चेहरा चांदीचा रंग देतो तसा झाला. सगळी पोरं पोट धरून हसायला लागली. यशाच्या डोळ्याच्या भुवया पण जळल्या होत्या. तो चिंपांजीसारखा दिसू लागला होता. गुरं राखताना हुरहुर वाटायची. दिवाळी संपू नये असं वाटायचं. आई म्हणायची, आता दिवाळी आणि सारा सण वावाळी. आता लवकर कुठला सण नाही रे बाबांनो. खूपच उदास वाटायचं. गुरं ओवाळताना कधीकधी पेटतं टायर घेऊन ओढ्याकडे जायचं. खेकडं धरायचं, त्याची कडी करायची. बंधाऱ्यावर रात्री 1 वाजता खेकडं धरायला यशाला लई धाडस. बिळातला खेकडा त्यानंच धरावा, दगडाखालचा खेकडा त्यानंच पकडावा. एकदा काय झालं, गुरं ओवाळायची संपली. आम्ही 10-12 जण वस्तीवरनं गावाकडे येत होतो. सगळीजण म्हणाली, चुनखडीला जाऊया, खेकडे गावतात का बघूया. चुनखडीतला ओढा दगडधोंड्याचा, देवबाबळीचं किंजळ असणारा. पण यशा घाबरत नव्हता. तो म्हणायचा, चला मी आहे. अंधारात खेकडे बाहेर येतात, ते खाद्यासाठी भटकत असतात. यशाला त्याबद्दल बरीच माहिती असायची. यशानं टायरवाल्याला संपाला हाक मारली. तू माझ्या मागं उभा राहा म्हणाला. तो पुढं वाकून पाण्यात चालू लागला. दगडाखाली हात घातला की भलामोठा खेकडा धरायचा. त्याच्या अकराळ विकराळ नांग्या मुठीत धरायचा. त्या नांग्या तोडायच्या. खेकड्याच्या पाठची डबी पाठीत टाकायची. तासाभरात पाठी भरून गेली. शेवटचा खेकडा धरायचा म्हणून यशानं बिळात हात घातला. थोडा वेळ तसाच राहिला आणि झटकन हात बाहेर काढला. खेकड्यानं करंगळी तोडली होती. पाणी लाल दिसू लागलं. सगळी पोरं घाबरली, पण यशा बाहेर आला. त्यानं एरंडमगलीचा पाला काढला. तो दगडावर चेचला, करंगळीला लावला, फडक्यानं बांधली. म्हणाला, चला कडी करूया. असा हा यशा, खूप धाडशी, आमच्या मित्रांच्या गळ्यातला ताईतच. अशाच एका दिवाळीत पेटतं टायर घेऊन आम्ही ओढ्याला गेलो खेकडं धरायला. नेहमीप्रमाणे यशापुढं, आम्ही मागं. रात्री 11 वाजलेले. काळं पाणी संथपणे वाहत होतं. देवबाबळी बाजूला सारत यशा खेकडं पकडत होता. एक मोठा खेकडा घळीतून पुढे गेला. यशानं सपकन हात घातला, पण खेकडा बिळात शिरला. पाठी भरत आली होती. यशाला आम्ही म्हणलं, भास्कर या रे, पण तो ऐकत नव्हता. त्याला तो मोठा खेकडा धरायचाच होता. त्यानं बिळात हात घातला. हात कोपऱ्यापर्यंत गेला, नंतर दंडापर्यंत गेला.
नेहमीसारखा त्यानं खेकडा बाहेर काढला, पण हात रक्तबंबाळ झाला. 2-3 बोटातून रक्त येत होतं. त्यानं हाताला फडकं बांधलं. आम्ही खेकड्याची पाटी घेऊन गावी आलो. झोपायच्या ठिकाणी चूल केलेली. सगळी चुलीजवळ गेली. खेकडं धुवू लागली. तोवर यशाला गरगरायला लागलं. तो म्हणाला, मला चक्कर यायला लागली आहे. तो तिथंच पडला. कुणालाच काही सुचत नव्हतं. रात्रीचे 12 वाजून गेलेले. गाव सामसूम झालेलं. कुणाला सांगायचं? मग आम्ही त्याला पाणी पाजलं. मेलेलं खेकडं तसंच पडलेलं. चूल विझून गेलेली. कुणीच जेवलं नाही. सकाळी उठलं की दवाखान्यात जाऊ, तोपर्यंत झोपूया. हळूहळू सगळी कलंडली. पहाटे कुंबऱ्या उठला. त्यानं सगळ्यांना उठवलं, पण यशा निपचित पडलेला. त्याच्या तोंडाला फेस आलेला. अंगाला हात लावला तर थंडगार. 2 जण यशाच्या घरी पळतच गेली. बघता बघता बातमी गावभर पसरली. येसू गेला. दिवाळीच्या दुसऱ्या अंघोळीला गेला. सर्वांचं काळीज तुटलं. दिवाळी काळी कुट्ट झाली. आणि मग परतीच्या प्रवासाला येसू कायमचा गेला. पेटत्या टायरच्या उजेडात धाडसानं बिळात हात घालणारा, दोस्तांना हसवणारा येसू कायमचा गेला. आता दरवर्षी दिवाळी येत राहते, पण पूर्वीसारखं भरून येत नाही. तशी दिवाळीही राहिली नाही. पूर्वी दिवाळी संपू नये असं वाटायचं, आणि आता मात्र ऐन दिवाळीत येसूची आठवण येत राहते. दिवाळीची दुसरी अंघोळ कधीच येऊ नये असं वाटत राहतं. कधीच येऊ नये. लेखन ॲडव्होकेट कृष्णा पाटील. राष्ट्राधार, तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. वाचन केलं होतं दत्ता सरदेशमुख यांनी.